रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आपण तर लोणचं टाकलं होतं. तुम्ही म्हणतात ताई तुम्ही सारखं लोणचं टाकता का? तर नाही. तर आपल्या शेजारच्या ज्या बाबी आहेत, ती छोटी गुड्या जी आहे त्यांच्या घरी मी लोणचं टाकायला आले. त्या बाबी म्हणल्या की आम्हाला तुमच्यासारखं लोणचं टाकून द्या. त्यांना आम्ही लोणचं दिलं होतं खायला, त्यांना खूप आवडलं आणि त्या म्हणल्या तुमच्यासारखंच आम्हाला लोणचं टाकून द्या. तर मग मी थोड्या वेळ झाला आली त्यांच्या इकडं. तर हे पहा, आपण जसा मसाला केला होता तसाच मी मसाला केला. थोडा लसूण आणि मेथी आणि लवंग मिठामध्ये तळून पुरून ठेवलेले आहेत. आणि ही मोहरी थोडी हे करून थोडी मोठीच आपण हे केली. आता यात हळद पण टाकली आणि आता हे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते, कारण त्यांना जरा वेगळ्या पद्धतीचं आवडत होतं. तर त्यासाठी मी एक आपली मसाला पुडी आणली होती. त्यांनी ती मसाला पुडी आणि हळद आणि थोडी लसणाची फोडणी देऊन हे असं बेटर तयार करून घेतलेलं आहे. हे पण टाकणार आहे आणि छान वास येतो याचा पण. असं वेगवेगळ्या पद्धतीने करते मी. आपण घरी बनवलेलं लोणचं होतं ते आंबट गोड लोणचं होतं, गुळाचं आणि साधं लोणचं होतं. त्यासाठी ती वेगळी पद्धत होती. अशा पण पद्धतीने छान होतं आणि त्या पण पद्धतीने. आणि आमचं लोणचं त्यांना खूप आवडतं, त्याच्यामुळे मी त्या म्हणल्या तुमच्याच हाताने आम्हाला लोणचं बनवून द्या. त्यासाठी मी इकडे आलेली आहे. आणि हे पहा, आता आपल्या पद्धतीनेच मी हे लोणचं बनवणारे आहे. तर हे पहा, याच्यात थोडी मेथी आणि मोहरी आणि हळद हे मिक्स करून घेतलेले. आता मी हे सगळं याच्यात मिक्स करून घेते. पहा, तर हे आता मिक्स करून झालं की आता हे मीठ आणि लसूण टाकलेलं आहे. थोडं याचं लवंग पण थोडी तळून ठेवलेली आहे, म्हणजे त्या मिठाला मस्त वास येतो लवंगाचा. हे पहा, लवंग पण ठेवलेली आहे आणि धने. आणि आपण जसा मसाला बनवला होता का घरी तसा मसाला पण बनवला बरं मी. धने आणि आपली लाल मिरची हे सुद्धा मी मसाला करून यात टाकलेला आहे. म्हणजे आपल्या पद्धतीने सगळी तीच पद्धत आहे. फक्त हे मसाला पुडी आणि ती थोडं बेटर करून वेगळं करून टाकलेलं आहे. ती पण टाकलंय मी, म्हणजे जास्त टेस्टी होतं. आणि आपलं साध्या पद्धतीने केलं होतं ते पण लोणचं खूप छान झालं बरं ताई. तर पहा तुम्ही, अशी वेगवेगळी पद्धत वापरून लोणचं बनवून बघायचं. खूप छान लोणचं होतं.